मागच्या काही दिवसांमध्ये आपण हे व्हिडिओ तुमच्या फीडमध्ये आलेलेच असतील किंवा तुम्ही ते कुठेतरी बघितलेच असतील, ज्यामध्ये एक गोष्ट दिसते ती म्हणजे एक विहीर आहे. या विहिरीमध्ये अक्षरशः लाटा येत आहेत. आता आपल्याला माहिती आहे की विहिरीमध्ये अशा पद्धतीच्या लाटा कधीही येत नाहीत, किमान आपण कधीही आजपर्यंत बघितलेल्या नव्हत्या. पण गुजरातमधल्या मोरबी नावाच्या गावामध्ये हे सध्या घडतंय. आता दुसरं असं म्हटलं जात होतं की मोरबीपासून काही किलोमीटर अंतरावरती समुद्र आहे, त्यामुळे कदाचित समुद्राच्या लाटा डायरेक्ट इथं येत असतील, असा अर्थात लोकांचा तर्क आहे. असं कधी होत नाही, पण तरीही हे काही खरं कारण नाही. दुसरी गोष्ट अशी म्हणली जात होती की इथं भूकंप होण्याची शक्यता आहे आणि जमिनीखाली काहीतरी हालचाल झाली असेल म्हणून या लाटा येत असतील, पण तेही नाही. कारण भूकंप प्रवण क्षेत्र जरी असलं तरी इथं सध्या कुठल्याही प्रकारची सिस्मिक ऍक्टिव्हिटी झाली नाही, असं तज्ज्ञांनी सांगितलंय. मग या लाटा येत आहेत कशामुळे? बऱ्याच वेळा तो व्हिडिओ बघितल्यानंतर वाटत होतं की हा व्हिडिओ AI जनरेट केलाय की काय, पण तेही नव्हतं. मग या लाटा येण्याचं कारण काय? कारण व्हिडिओ AI जनरेटेड नाही, तो खरा आहे असं बऱ्याच मीडियानं देखील सांगितलं. त्यानंतर मग सगळ्यांनाच प्रश्न पडला की नेमकं गुजरातच्या मोरबीमध्ये काय चाललंय, आणि त्यासाठी मग मीही थोडासा या विषयाचा अभ्यास करायचा प्रयत्न केला. त्यावेळेला मला कळलं की काही एक्सप्लेनेशन त्याचं आलेलं आहे. आता ही विहीर कुठं आहे, त्या विहिरीची रचना काय आहे, ती विहीर कधीपासून आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी जर समजून घेतल्या तर या विहिरीचं कोडं उकलतंय. एक पहिली गोष्ट समजून घ्यायला पाहिजे, ती विहीर म्हणजे गुजरातच्या किनाऱ्यापासून थोड्या अंतरावर असलेल्या मोरबी नावाच्या गावात आहे. ही विहीर 3 महिन्यापूर्वी खणलेली आहे. म्हणजे ही जी विहीर भरलेली आहे ती पहिल्यांदा भरलेली आहे. आता दुसरी एक गोष्ट, प्राणजीवनभाई सरदिया नावाच्या एका व्यक्तीनं 3 महिन्यापूर्वी ही विहीर काढलेली होती त्याच्या शेतामध्ये. ही रस्त्याच्या जवळ आहे, त्यामुळे काही लोकांनी असं सांगायचा तर्क द्यायचा प्रयत्न केला की इथं जी हवा येते त्या हवेमुळं हे पाणी हलत असावं. पण हवेमुळं अशा कुठल्याच पाणी हलताना आपण आजपर्यंत बघितलेलं नाही, त्यामुळे तो तर्क देखील इथं खरा ठरत नाही. पहिल्यांदा 2 ऑगस्टला या विहिरीच्या मालकानंच पहिल्यांदा ऑब्झर्व केलं की असं काहीतरी आपल्या विहिरीमध्ये होतंय. 2 ऑगस्ट पासून आता जवळजवळ 7 ते 8 दिवस झाले, रोज थोड्या का प्रमाणात होईना हे पाणी हलतंयच. म्हणजे लाटा आल्यासारखं हलतंय. असं नाही की उकळ्या येत आहेत, लाटा येत आहेत आणि त्या सगळ्यांना व्हिजिबल येत आहेत. त्याचे व्हिडिओ देखील तुम्ही सोशल मीडियामध्ये बघितलेले असतील. आता तिथले जे कलेक्टर आहेत स्वप्नील खरे यांनी देखील याच्याबद्दलचं कन्फर्मेशन दिलंय की जे काही घडलंय ते खरं घडलंय, याच्यामध्ये काही फेक नाही आहे, जे झालंय ते झालंय. दुसरी गोष्ट, मग इथं भूकंपामुळे ही ऍक्टिव्हिटी झाली असेल काय, तर त्याचं भूगर्भशास्त्रज्ञांनी सांगितलं की मागच्या 10 दिवसात कधीही गुजरातच्या किनाऱ्यापर्यंत कुठं देखील भूकंपाची जी सिस्मिक ऍक्टिव्हिटी म्हणतो, जमिनीखाली काही हालचाल झाली, त्याचं थोड्याफार प्रमाणात काही रिश्टर स्केलमध्ये काही थोडाफार भूकंप होणार आहे, अशी कोणतीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे तेही घडलेलं नाही. मग भूगर्भशास्त्रज्ञांनी याचा एक तर्क दिलाय आणि थोडाफार अभ्यास दिलाय. कारण भूगर्भशास्त्रज्ञांची देखील परिस्थिती अशी आहे की त्यांनी देखील हे घडताना या अगोदर कुठं बघितलेलं नाही, नाहीतर त्यांनी असं सांगितलं असतं की या ठिकाणी असं घडलं होतं, त्याप्रमाणे घडलंय. भूगर्भशास्त्रज्ञांनी मग याच्याबद्दल काय सांगितलं, तर ते म्हणाले की या विहिरीचं जे खणणं झालंय ते साधारण 3 महिन्यापूर्वी झाले. म्हणजे विहीर खणली त्यावेळेला ती पूर्णपणे कोरडी ठाक होती. आता या विहिरीमध्ये पहिल्यांदा जे पाणी आलं ते कुठनं आलं, तर हे पाणी आलं पावसाचं आलं. कारण या वर्षीचा उन्हाळा आपल्याला माहिती आहे, उन्हाळा एक्सटेंडेड होता, मोठा होता. महाराष्ट्रातच जवळजवळ जून महिन्याच्या शेवटीपर्यंत पाऊस पोचला. गुजरातमध्ये तो जुलैच्या पहिल्या आठवड्यात पोचला असेल. त्यामुळं या संपूर्ण भागात पाऊस यायला खूप उशीर झाला. त्यामुळे इथली जमीन सुकलेली होती आणि जमिनीमध्ये जे काही पाणी शिल्लक असतं, जमिनीला आपण ज्याला ग्राउंड वॉटर म्हणतो, जमिनीखालचं पाणी असतं भूगर्भातलं, ते पाणी जवळजवळ निघून गेलेलं होतं. मग ते वेगवेगळ्या मार्गाने गेलं असेल, बाष्पीभवन झालं असेल, या सगळ्या मार्गाने. त्यामुळं या जमिनीच्या खालच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती हवा ट्रॅप झाली होती, असं भूगर्भशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. आता मग ह्या हवा ट्रॅप झालेल्याचा आणि याचा संबंध काय येतो, तर झालं असं की जेव्हा या विहिरीमध्ये पाऊस पडायला सुरुवात झाली, तेव्हा विहिरीमध्ये जे पहिलं पाणी आलं ते वरून आलं, म्हणजे डायरेक्ट पावसाचं पाणी आलं. त्यानंतर विहिरीमध्ये दुसरं पाणी आलं किंवा जेव्हा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आणि संपूर्ण जमिनीमध्ये जे पाऊस होतं, ग्राउंड वॉटर होतं, ते ग्राउंड वॉटर जमिनीमध्ये भरायला लागलं, तेव्हा जमिनीमध्ये जे धुमारे फुटायला लागतात, ज्याला आपण झरे फुटतात म्हणतो विहिरीमध्ये, तशा प्रकारचे झरे फुटायला लागले. ही विहीर साधारण 18 फुटाची आहे. त्यामुळं जेव्हा झरे या विहिरीला फुटले, त्या झऱ्यातून मग पहिल्यांदा पाणी बाहेर येण्याच्या ऐवजी मोठ्या प्रमाणावर जी ट्रॅप झालेली होती ती हवा बाहेर यायला लागली. आणि ऍक्च्युली ती हवा बाहेर यायच्या अगोदर विहीर ऑलरेडी भरलेली होती, कारण पाऊस भरपूर झालेला होता किनाऱ्याच्या भागामध्ये. त्यामुळं या विहिरीमध्ये लाटा यायला सुरुवात झाली असं बोललं जाते. पण इथं देखील एक महत्वाचा प्रश्न असा निर्माण होतो, हे काय वैज्ञानिक स्पष्टीकरण दिलंय त्यानंतर सुद्धा, की जर अशा पद्धतीनं जमिनीतून हवा बाहेर यायची होती तर ती विहिरीच्या संपूर्ण सरफेस मधून येत असणार आहे, आणि तिथून जर येत असेल
असेल तर मग जी काही हवा वरती येते ती बुडबुड्यांच्या रूपाने यायला पाहिजे, तर या विहिरीमध्ये कुठेही बुडबुडे दिसत नाहीत. दुसरी एक गोष्ट दिसत नाही ती म्हणजे पाणी जसं उकळतं, आपण जेव्हा गॅसवरती पाणी ठेवतो तापायला त्यावेळेला ते जसं उकळताना कसं दिसतं तशा प्रकारे दिसायला पाहिजे होतं तर जमिनीतून हवा येत असेल तर, पण प्रत्यक्षात तसं देखील दिसत नाहीये. यामध्ये स्पेसिफिकली दिसतंय की एका बाजूला पाणी वर जातंय, नंतर ते खाली येतंय, नंतर दुसऱ्या बाजूला वर जाऊन खाली येतंय, म्हणजे कंप्लीट लाट जशी असते तसंच हे घडतंय. तर याच्या बाबतीत एक तर्क लावता येतो, तो म्हणजे या विहिरीमध्ये जी खालची जमीन आहे, जी सरफेस आहे, त्या सरफेसमध्ये जी हवा ट्रॅप झालेली आहे त्यामध्ये एका बाजूला कुठल्या तरी एका बाजूला विहिरीच्या अशा प्रकारचा खडक असणार आहे, ज्या खडकामध्ये मोठ्या प्रमाणावर हवा ट्रॅप झाली असणार आहे आणि ती हवा बाकीच्या सरफेसपेक्षा जास्त प्रमाणात बाहेर पडत असणार आहे. म्हणजे विहिरीच्या एका बाजूला जर हवा जास्त प्रमाणात बाहेर पडत असेल तर तिथल्या बाजूचा जो पाणी आहे ते पाण्याचा उंचवटा निर्माण होईल आणि पाणी उंचवट्यावर कंटिन्युअसली थांबू शकत नाही, त्यामुळे उंचवटा निर्माण झाला की ते पाणी परत खाली जातं, परत उंचवटा निर्माण होतो. ही गोष्ट सातत्यानं होत राहिल्यामुळे मागच्या 7-8 दिवसामध्ये या विहिरीमध्ये लाटा निर्माण होत आहेत. जर एकाच वेळेला सगळ्या सरफेसमधून समान हवा बाहेर पडत असती तर ते उकळल्यासारखं दिसलं असतं. इथं एका वेळेला सगळीकडून समान हवा बाहेर पडत नाही, काही ठिकाणाहून ती जास्त बाहेर पडते, त्यामुळं विहिरीमध्ये लाटा येत आहेत. काही लाटा तर या विहिरीमध्ये एवढ्या मोठ्या येत आहेत की डायरेक्ट त्या विहिरीचा जो सरफेस आहे त्या सरफेसमधून पाणी बाहेर पडतंय आणि परत लाटात खाली जाते. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचं वैज्ञानिक आधारानं जे उत्तर देता येतं ते असं देता येतं. आणि अशा प्रकारची घटना या अगोदर जिओलॉजिकल दृष्टीनं किंवा भूगर्भशास्त्रज्ञांनी देखील कुठं बघितलेली नाही, नाहीतर त्यांनी या गोष्टीचं काहीतरी प्रमाण दिलं असतं, उतारा दिला असता आणि हे सहजपणे स्पष्ट करून सांगितलं असतं. ही गोष्ट घडलेली आहे ती पहिल्यांदाच घडलेली आहे, ती देखील गुजरातमध्येच घडलेली आहे. त्यामुळं या गोष्टीबद्दल अजून काही स्पष्टीकरण येणं अपेक्षित आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये या गोष्टी स्पष्ट व्हायला लागतील. आत्ता सध्या तरी एवढंच समजलंय की ग्राउंड वॉटर, जमिनीखालचं पाणी, जमिनीखाली ट्रॅप झालेली हवा आणि ती हवा अचानकपणे बाहेर पडल्यामुळे हे घडलंय. नक्की काय घडलं असावं याबद्दल तुमचा काय तर्क आहे? तुम्हाला काय वाटतं? जे काही स्पष्टीकरण दिलं जातंय ते बरोबर आहे किंवा पुरेसं आहे का? याबद्दल तुम्हाला जे काही वाटतं ते कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.